व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि माझे नातेवाईक यांना माझा जय भीम। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस आहे। या दिवशी आपल्या देशाला संविधान बाबासाहेबांनी दिले, स्त्रियांना त्यांचा अधिकार देऊ केला, त्यामुळे मी येथे उभी आहे। काँग्रेस पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल मी पक्षांचे आभार व्यक्त करते। माझे वडील जनतेचे अडीअडचणी दूर करत आलेले आहेत आणि आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते आहेत। तसेच मतदार बंधू भगिनी आणि नातेवाईक यांचा विश्वास त्यांच्यावर आहे। त्यांच्यावरच्या या प्रचंड विश्वास आणि प्रेमामुळे मला सेवा करण्याची संधी मिळवून द्यावी। संधी मिळवून दिल्यास शिक्षण, आरोग्य, मूलभूत गरजा पक्षांच्या वतीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। मतदारांच्या आणि नातेवाईकांचा यांच्यावर विश्वास मला तडा न जाऊ देता माजी नगराध्यक्ष मोगलाजी काका शिरशेटवार, अविनाश दादा निलमवार, बालाजी काका रोयलावार, रामदास पाटील साहेब, वायजी बाबा, धोंडेमा मिस्त्री बाबा, शत्रुघ्न मामा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी। नगराध्यक्षासाठी मनोरमा काकू मशनाजी निलमवार, मी स्वतः स्नेहा राजाराम कांबळे आणि सय्यद मोहद्दीन मुजफ्फुद्दीन सय्यद साहेब यांना पंजाचे 3 बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। जर तुम्ही घड्याळाला मतदान केल्यास बीजेपीला मदत होत आहे, त्यामुळे पंजाला मतदान करून विजयी करा ही विनंती करते। अभिवादन करून या प्रचार सभेसाठी सिद्धार्थनगर येथे जे प्रचार सभा आयोजित केलेली आहे त्या प्रचार सभेमध्ये या सभेचे अध्यक्ष आदरणीय धोंडेबाजी मिस्त्री कांबळे साहेब, आदरणीय माजी नगरसेवक वायजी सोनकांबळे साहेब सर, माजी नगरसेवक व आताचे उमेदवार मीराभाई माझे मित्र, रामदास पाटील साहेब आमचे मार्गदर्शक आणि शत्रुघ्न वाघमारे, मुसाभाई देशमुख, उपस्थित सर्व सिद्धार्थनगर येथील माझे समाज बांधव, या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली की मी इतके दिवस मी समाजसेवा केलेली आहे, माझ्या काँग्रेस पक्षासाठी गेल्या 9-10 वर्षापासून मी त्यांच्या सोबतच आहे, त्यामुळं मला पक्षाची उमेदवारी द्यावी आणि मी माझी मुलगी ही इंजिनिअरिंग शिकलेली आहे, तिला या निवडणुकीसाठी मी तिला उभा करतो म्हणलं तर त्यावेळेला सर्वांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून व आमचे वाजी सर यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती, विकास नरबागे यांनी मागितली होती, राजू गायकवाड त्यांनी भी उमेदवारी मागितली होती, पण या सर्वांना विचारपूस करूनच ही उमेदवारी माझ्या मुलीला एकमताने दिलेली आहे। आता राहता प्रश्न असा आहे की मला ज्या वेळेला मी लहानपणापासूनच मी समाजसेवेचं काम करतो, बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये जास्तीत जास्त माझं योगदान राहते,
देगलूरमध्ये ज्या वेळेलाही अनेक मुवमेंट होतात, जे चळवळी तयार राहतात, मी हिरिरीनं भाग घेतो. मी निराधार कमिटीचा सदस्य असता वेळेस मला एक छोटासा आधार आदरणीय मटनाजी निलमार यांनी मला निराधार कमिटीवर सदस्य म्हणून नेमणूक केली होती माझी. मी त्यावेळेला सिद्धार्थनगरच्या सगळ्या लोकांना माहित आहे, मी घराघरामधले जाऊन अनेक आमच्या माता भगिनीचे निराधाराचे काम मी स्वतः उभा टाकून केलेले आहे. त्या उपर जे काही आंदोलन समाजासाठी होतात, जे काही काम समाजासाठी राहते, मी हिरिरीने यांच्या सर्वाच्या आदरणीय मिस्त्री आदरणीय वाजी सर, शत्रुघ्न वाघमारे, अनेक माझे सोमे सर होते, ते वारलेत, ते सोमे सर आम्हाला मार्गदर्शन करत होते. यांच्या सगळ्याच्या सानिध्यामध्ये, धनसकर सर यांच्या सगळ्याच्या सानिध्यामध्ये आम्ही घडलो, आम्ही काम करत होतो. आतापर्यंत कामच केलं नाही. मी 2-3 इलेक्शन लढलेला आहो. प्रत्येक वेळेला मला पक्षाची उमेदवारी मिळत नव्हती. प्रत्येक वेळेला माझी पहिली सभा आहे, निवडणुकीची पहिली सभा आहे. कारण का, दोंडेवा मिस्त्री यांनी सभा घेत होते निवडणुकीची. मी एकही सभा घेतली नाही सर. मी असंच मी उभा बी जरी टाकलं तर मी असंच सगळ्याला विनंती करून मत मागत होतो. पण ही पहिल्यांदा सभा माझ्या समाजासमोर, सिद्धार्थनगर समोर, ही माझ्या मुलीसाठी मी ही पहिल्यांदा सभा ही या ठिकाणी पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे. माझी अशी विनंती आहे, माझी शिकली सवरली मुलगी, मी तिला या भागाच्या विकासासाठी, इथले जे सामाजिक प्रश्न असतील ते सामाजिक प्रश्नासाठी मी मार्गदर्शन करून मुलीला मी तुमच्या पदरामध्ये देत आहे. तिला तुम्ही सांभाळून निवडून द्या, एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवितो.